नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरे मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M1 चा थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.3. आज आपण सुरुवात करणार आहोत फोर्थ सम पासून. इन एन एपी 19th टर्म इज 52 and 38th टर्म इज 128. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. आता बघा, सम ऑफ 56 टर्म्स म्हणजे आपल्याला S56 काढायचे, बरोबर. पण त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या सम मध्ये त्यात दिलेलं आहे 19th टर्म इज 52. 19th टर्म म्हणजे काय तर T19 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आणि इथे 38th टर्म दिलेला आहे म्हणजे T38 ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. याचाच अर्थ काय, जरी आपल्याला 56 सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स म्हणजे S56 काढायचं असेल तरी आपल्याला लगेच SN चा फॉर्म्युला वापरून चालणार नाही, तर T19 आणि T38 दिलेला आहे म्हणून आपल्याला आधी TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल, हे लक्षात ठेवायचं. मग TN चा फॉर्म्युला वापरला की याच्यामध्ये बघा दोन ठिकाणी तुम्ही TN चा फॉर्म्युला वापरणार म्हणजे तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतील आणि मग ते इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू मिळेल आणि ती A आणि D ची व्हॅल्यू मिळाली की ती व्हॅल्यू घेऊन आपण S56 काढू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. ऍज गिव्हन त्यांनी आपल्याला दिलेले 19th टर्म that is T19 is equal to 52 and 30th term that is T38 आणि T38 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 128. T38 याची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 128. आता याच्यावरून आपण TN चा फॉर्म्युला वापरूया. Therefore, using formula for TN, मग TN चा फॉर्म्युला आहे TN is equal to A plus N minus 1 into D. हा आहे TN चा फॉर्म्युला. मग पहिल्यांदा आपण TN याच्या इथे घेऊया T19 म्हणजे लक्षात घ्या आपण N च्या इथे लिहिलेलं आहे 19 म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये पुढे इथे सुद्धा आपल्याला N च्या इथे लिहावं लागेल 19 आणि A आणि D ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये म्हणून A आणि D आहे तसेच राहतील. A plus 19 minus 1 into D. Therefore, T19 is equal to, आता इथे आपण काय करूया, T19 परत न लिहिता आपल्याकडे T19 ची व्हॅल्यू आहे 52, बरोबर. म्हणून या T19 च्या इथे आपण लिहूया 52 is equal to A plus 19 minus 1 येणार 18D. That is, आता हे इक्वेशन आपण सरळ करून लिहूया. A plus 18D is equal to 52. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. तसंच आता आपण T38 साठी सुद्धा सेकंड इक्वेशन तयार करूया. ऑल्सो T38 is equal to A plus 38 minus 1 into D. Therefore, आता T38 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 128 म्हणजे आपण इथे लिहिणार 128 is equal to A plus 38 minus 1 येणार 37D. That is A plus 37D is equal to 128. हे आपल्याला
सेकंड इक्वेशन मिळालं. बरोबर आहे. आता फर्स्ट इक्वेशन आणि हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. आता काय करूया, हे दोन्ही इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करूया म्हणजे आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू मिळेल. इथे दोन्हीकडे ए आणि ए आहे म्हणजे दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन केलं की ए कॅन्सल होईल. मग इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. मग आधी मी सेकंड इक्वेशन लिहिते. ए प्लस 37d इज इक्वल टू 128 आणि त्यामधून फर्स्ट इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करणार. ए प्लस 18d इज इक्वल टू 52. सबट्रॅक्शन करायचे म्हणजे खालच्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन आपण चेंज करतो. मग इथे प्लस चे मायनस होतील, हे प्लस चे मायनस आणि इथे सुद्धा प्लस चे होतील मायनस. प्लस ए मायनस ए कॅन्सल झाले. 17 मायनस 8 आले 9, कॅरी 1, 3 मायनस 2 1 म्हणजे इथे आले ग्रेटर नंबरचं साइन 19d इज इक्वल टू 8 मायनस 2 6, 12 मायनस 5 7, 1 मायनस 1 0. 19d इज इक्वल टू 76. d इज इक्वल टू 76. 19 इथे मल्टिप्लाय आहेत, या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड. देअरफॉर d इज इक्वल टू 19 4 जा 76 म्हणजे इथे आपल्याला मिळाली d ची व्हॅल्यू 4. आता ही d ची व्हॅल्यू समजा आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये घेऊया म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. मग इथे आपण लिहूया पुट इन d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊया. ए प्लस 18d इज इक्वल टू 52. आता डी च्या जागेवरती आपण इथे लिहूया 4 आणि ए ची व्हॅल्यू माहिती नाहीये मग ए ला आपण तसंच ठेवणार. ए प्लस 18 इंटू डी ची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू 52. देअरफॉर ए प्लस 18 4 जा 72 इज इक्वल टू 52 प्लस 72 त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस म्हणजे 52 मायनस 72. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. मग लक्षात ठेवायचे की ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल त्याला नेहमी एकट्याला ठेवायचं. मग ए ला जर का आपल्याला इथे एकट्याला ठेवायचं असेल तर प्लस 72 त्या साईडला जातील आणि ते इथे प्लस आहे त्या साईडला गेल्यानंतर झाले मायनस. देअरफॉर ए इज इक्वल टू आता 52 मायनस 72 डिफरंट साइन सबट्रॅक्शन येणार. ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -20. आता आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे डी ची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला आता काढायचं आहे सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. मग आता इथे आपण लिहूया नाउ वी हॅव टू फाइंड आउट सम ऑफ first 56 terms, that is S56. मग बघा SN म्हणजे N च्या जागेवरती आपण 56 लिहिलं बरोबर की नाही. SN च्या ऐवजी आपण S56 लिहिलंय म्हणजे N च्या जागेवर 56 आहे म्हणजेच आपल्याला N ची व्हॅल्यू मिळाली 56. म्हणून मग आता इथे आपण लिहूया therefore n is equal to 56. a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -20 आणि d ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4. मग या व्हॅल्यूज वापरून आपण आता SN चा फॉर्म्युला घेऊया बरोबर. मग मी इथे लिहिते युजिंग फॉर्म्युला फॉर SN. मग SN चा फॉर्म्युला घेऊया. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट a प्लस
अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. देअरफॉर Sn इज इक्वल टू, मग आता n ची व्हॅल्यू आहे आपली 56. 56 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2, a ची व्हॅल्यू आहे -20 प्लस, आता इथे n मायनस 1 आहे, मग n ची व्हॅल्यू आहे आपली 56, म्हणजे इथे येणार 56 मायनस 1 आणि d ची व्हॅल्यू आहे आपली 4. देअरफॉर इथे आपण S56 लिहायला हवं, बरोबर ना, कारण आपण S56 फाइंड आउट करतो. S56 इज इक्वल टू 56 अपॉन 2, 2 ने डिवाइड केलं की आपल्याला हाफ नंबर मिळणार. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 8 जा 16, म्हणजे इथे आले 28. बरोबर. आता इथे नीट लक्षात घ्या, 2a म्हणजे 2 आणि a मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ 2 आणि a ची व्हॅल्यू -20, याच्यामध्ये पण मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथे आले 22 जा 40 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 1 प्लस आणि 1 मायनस असेल तर आन्सर नेहमी मायनस येतं, म्हणजे इथे आले -40 प्लस 56 मायनस 1 येणार 55 इंटू 4. देअरफॉर S56 इज इक्वल टू 28 इंटू ब्रॅकेट -40 प्लस, आता 55 इंटू 4 करूया, 4 5 जा 20 कॅरी 2, 4 5 जा 20 प्लस 2 22, म्हणजे 220 आली इथे. देअरफॉर S56 इज इक्वल टू 28. आता इथे बघा दोघांचं साइन डिफरंट आहे, मग डिफरंट साइन आपण सबट्रॅक्शन करणार, मग इथे किती येतील 0, 220 मायनस 48 80, 180 आले. बरोबर. आता 28 आणि 180 याचं आपण करणार मल्टिप्लिकेशन. देअरफॉर S56 इज इक्वल टू, हे 0 लिहून घेऊया, 28 चा टेबल कदाचित तुमचा पार्ट नसेल पण 18 चा टेबल तर असेल, मग 18 ने 28 ला मल्टिप्लाय करूया, 18 8 जा 144, म्हणजे इथे 4 आले म्हणजे कॅरिंग 40, 18 2 जा 36, 36 प्लस 10 आले 46, 46 आणि 4 आले 50, म्हणजे इथे आले 5040, म्हणजे S56 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5040. म्हणजे आता आपण आपलं फायनल आन्सर लिहूया, सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स of given AP is 5040. हे झालं आपलं फायनल आन्सर. आन्सर आपण बॉक्स मध्ये लिहिलं. लक्षात आलेलं आहे सम सगळ्यांना. फिफ्थ सम, complete the following activity to find the sum of natural numbers from 1 to 140 which are divisible by 4. काय दिले त्यांनी आपल्याला, ही ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140. 1 to 140 सगळे जे नॅचरल नंबर्स आहेत त्या नॅचरल नंबर्सची सम म्हणजेच त्या सगळ्यांची ऍडिशन, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 असं अप टू 140. बरोबर. सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. मग हे जे नंबर आहेत 1 2 3 4 5 6 या सगळ्यांची ऍडिशन नकोय आपल्याला, 1 + 2 + 3 + 4 असं नकोय. तर असे नॅचरल नंबर्स आपल्याला हवे आहेत की जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत, म्हणजे ज्यांना आपण 4 ने डिवाइड करतो. मग आता फर्स्ट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4 आहे 4च. बरोबर. मग त्याच्या नंतरचा असणार आहे 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12 करतो की नाही आपण, म्हणजे त्या पद्धतीने हे नंबर्स असणार आहेत. मग त्यावरून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ऍक्टिव्हिटीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचंय की त्यांनी ज्या स्टेप्स दिलेल्या असतील आपल्याला तेवढ्याच स्टेप्स लिहायच्या आहेत. बाकी ज्या कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स असतील त्या आपल्या आपण रफ मध्ये सॉल्व्ह करायच्या आहेत आणि त्याचं आन्सर जेवढं आपल्याला ऍक्टिव्हिटीमध्ये हवं असेल
ते त्याच ठिकाणी आन्सर फक्त आपल्याला लिहायचंय. चला तर मग बघूया. फर्स्ट स्टेप त्यांनी दिली आहे, फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे आधी आपल्याला हे नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4 कोणते आहेत ते बघावं लागेल. ते बघितल्यानंतर मग त्यांची आपण सम काढणार. मग आता हे नॅचरल नंबर्स 4 1 जा 4, 4 2 जा 8, पुढचे नाही लिहिले तरी चालतात. डायरेक्ट शेवटचा नंबर डिव्हिजिबल बाय 4 असणारा. मग 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मी आधी तुम्हाला सांगितलेली आहे की हा जो 3 डिजिट नंबर आहे याच्यामधले जे लास्ट 2 डिजिट्स आहेत 3 आणि 6 यांच्यापासून 36 नंबर तयार झालाय. जर 36 ला 4 ने तुम्ही डिवाइड करू शकत असाल तर 136 ला पण 4 ने डिवाइड करता येतं. मग 36 ला येतं. 4 9 जा 36, बरोबर. म्हणजे याच्यामधला लास्ट नंबर आहे 1 to 140 मधला लास्ट नंबर डिव्हिजिबल बाय 4 आहे 136. मग आता नेक्स्ट पॉइंट त्यांनी दिलेला आहे, हाऊ मेनी नंबर्स इज इक्वल टू, म्हणजे त्यांनी विचारले आपल्याला हाऊ मेनी नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 आहेत यामध्ये. म्हणजेच त्यांनी इथे आपल्याला n इज इक्वल टू आपल्याला आधी काढायला पाहिजे, बरोबर की नाही. त्यांची सम आपण नंतर काढणार, पण आधी आपल्याला असे किती नंबर्स आहेत ते मिळवायला हवं. म्हणजे इथे येणार आहे क्वेश्चन मार्क. n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथे तुम्ही डायरेक्ट रफ मध्ये सॉल्व्ह करून आन्सर नाही, कारण तुम्ही जर पुढे वाचल्यात स्टेप्स तर तुमच्या लक्षात येईल की इथे त्यांनी tn चा फॉर्म्युला वापरून n इज इक्वल टू, म्हणजे इथे आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे ते आन्सर आपण इथे आधीच्या स्टेप मध्ये नाही लिहू शकत, बरोबर आहे. म्हणजे इथे आला क्वेश्चन मार्क. मग आता इथे आपल्याला n, a आणि d यांच्या व्हॅल्यूज लिहायचे. म्हणजे इथे पुन्हा n साठी आला क्वेश्चन मार्क, बरोबर. a म्हणजे असतो फर्स्ट टर्म, मग आपला फर्स्ट टर्म आहे 4 आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स. मग 4 ने डिव्हिजिबल नंबर्स आपण लिहिले म्हणजे d ची व्हॅल्यू आहे 4. d इज इक्वल टू 4. मग आता tn चा फॉर्म्युला आपण वापरायचा आहे, कारण आपल्याकडे n ची व्हॅल्यू अजून नाही. मग tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. हा tn चा फॉर्म्युला लिहिला. मग tn म्हणजे काय असतं, तर आपल्या या एपी मधला लास्ट टर्म म्हणजे tn आहे. मग तो टर्म आहे 136, म्हणून इथे लिहिलं 136 इज इक्वल टू, म्हणजे tn इज इक्वल टू a. म्हणजे a च्या जागेवरती आपण लिहिणार 4. a च्या इथे आपण लिहिले 4. a प्लस n मायनस 1, n ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही म्हणून n ला आपण तसंच ठेवलं. n मायनस 1 इंटू d, d ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4, म्हणून d च्या इथे लिहिलं आपण 4. आता यावरून त्यांनी एरो दाखवून डायरेक्ट n ची व्हॅल्यू इथे लिहायला सांगितलेली आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू रफ मध्ये आपल्याला आधी सॉल्व्ह करून घ्यावी लागेल आणि मग ते आन्सर इथे लिहावं लागेल. मग आपण या साईडला n ची व्हॅल्यू काढूया, कारण इथे जे मी सॉल्व्ह करते हे तुम्हाला रफ मध्ये सॉल्व्ह करून घ्यायचंय. हे पेपर मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी सम सॉल्व्ह केलेलं असेल तिथे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं नाहीये, लक्षात ठेवा. मग ही स्टेप्स लिहून घेऊ आपण. 136 इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट 4 प्लस n मायनस 1 इंटू ब्रॅकेट 4. आता बघा इथे 4 प्लस आहे आणि या ब्रॅकेटला 4 इंटू आहे. बरेचदा मुलं या ठिकाणी चुकतात. मुलं काय करतात, इथे इंटू आहेत ते आधी डिवाइड करायला घेतात, तर ते आधी डिवाइड होत नाहीत, लक्षात घ्या. कारण जर डिवाइड तुम्हाला करायचं असेल ना तर या 4 नी तुम्हाला कम्प्लीट इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. म्हणजे तुम्हाला 136 ला पण डिवाइड करावं लागेल, या 4 ला पण डिवाइड करायला लागेल आणि n-1 ला पण डिवाइड करावं लागेल. मग असं तिघांना डिवाइड करण्यापेक्षा डायरेक्ट आधी हे 4 प्लस आहेत ते इक्वल टू च्या या साईडला घ्यायचे, म्हणजे होतील ते -4. म्हणजे इथे येणार 136 -4. मग आता -4 या साईडला घेतले म्हणजे इथे राहिलं n-1 इंटू 4. मग 136 -4 येतील 132. आणि आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. मग आता तुम्ही इथे 4 मल्टिप्लाय आहेत ते या साईडला
डिवाइड करू शकता, लक्षात घ्या. मग आता 4 नी याला डिवाइड करूया आपण. 4 3 जा 12 कॅरी 1, 4 3 जा 12 म्हणजे इथे आले 33. -1 या साईडला आल्यानंतर होणार आहे +1. 33 + 1 येणार 34. म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली इथे 34. म्हणून आता इथे आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो n = 34. आता n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इथून त्यांनी एरो करून फॉर्म्युला लिहिलेला आहे Sn चा. म्हणजे Sn = n/2 into bracket 2a + n - 1 into d. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत आपल्याला. मग इथे लिहिलेलं आहे Sn, बरोबर ना. मग n च्या जागेवरती आता आपण इथे लिहिणार 34. S34 = n/2 म्हणजे n च्या जागेवरती पण इथे येणार आहे 34. 34/2 इंटू ब्रॅकेट. आता इथे 2a आहे, मग आपण 2 लिहिलं इंटू ब्रॅकेट a. पण a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4, म्हणून a च्या इथे लिहायचं 4. 2a प्लस n - 1 आहे, बरोबर. मग n ची व्हॅल्यू आहे 34. 34 - 1 इंटू d. d ची व्हॅल्यू आहे 4, म्हणून d ची व्हॅल्यू आपण लिहिली 4. म्हणजे Sn चा फॉर्म्युला त्यांनीच आपल्याला दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण a, n आणि d यांच्या व्हॅल्यूज घेतल्या. आता या बॉक्सच्या समोर त्यांनी डायरेक्ट पुन्हा तुम्हाला हा एम्प्टी बॉक्स दिलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट आता S34 याचं जे आन्सर असेल ते आन्सर तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवायचंय. मग पुन्हा आता याचं कॅल्क्युलेशन आहे ते आपण या साईडला करूया. S34 = 34/2 येतील 17 इंटू ब्रॅकेट 2 4 जा येतील 8 प्लस 34 - 1 येणार 33 इंटू 4 = मग हे 17 आपण असेच लिहू. 8 प्लस इथे प्लस आहे आणि इथे इंटू आहे. प्लस आणि मल्टिप्लिकेशन असेल तर आधी आपण मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर. मग हे 8 लिहिले प्लस आता याचं मल्टिप्लिकेशन 4 3 जा 12 कॅरी 1, 4 3 जा 12 + 1 13 म्हणजे इथे आले 132 = 17 इंटू ब्रॅकेट 132 + 8 येतील 140. आता 17 आणि 140 याचं मल्टिप्लिकेशन इंटू 140. 17 इंटू 0 येणार 0. 17 4 जा 68 म्हणजे इथे 8 लिहिले की कॅरी येणार 6. 17 1 जा 17. 17 + 6 23 म्हणजे आपला आन्सर आलं 2380. म्हणून आपण इथे लिहूया 2380. हे आलं आपलं त्यांनी विचारलेलं S34. त्या S34 चा आन्सर मिळाला आपल्याला 2380. आता म्हणून मग फायनल आन्सर लिहूया आपण. सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 140 which are divisible by 4 is equal to 2380. हे आलं आपलं फायनल आन्सर. ऍक्टिव्हिटी समजलेली आहे सगळ्यांना. 6 सम बघा, स्टार केलेला आहे त्याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. याचा अर्थ हे हॉर्सचा क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवायचं. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. फाइंड इट्स 28th टर्म. आता हे हॉर्स आपल्याला का वाटतं? कारण बघा मोस्टली आपल्याला कसं वाटतं की आपल्याला ए डी याच्या व्हॅल्यू सहज मिळतील किंवा एन ची व्हॅल्यू पण आपल्याला सहज मिळेल आणि एसएन आणि टीएन याच्यापैकी एखादी व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल, बरोबर आहे. पण त्यांनी याच्यामध्ये
फक्त आपल्याला सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे S55 दिलेले, बरोबर. S55 एसएनच्या जागेवरती आपण लिहिणार, म्हणजेच एन ची व्हॅल्यू आहे 55, बरोबर. एन ची व्हॅल्यू 55 आहे आणि एसएन ची व्हॅल्यू फक्त दिलेली आहे, म्हणजे आपल्याकडे ए ची पण व्हॅल्यू नाहीये, डी ची पण व्हॅल्यू नाहीये, कारण त्यांनी आपल्याला एपी एक कोणताही दिलेला नाहीये आणि डायरेक्ट 28 टर्म काढायला सांगितले. ज्या वेळेला असं दिसेल ना त्यावेळेला मग तुम्ही काय विचार करता की फक्त एन ची व्हॅल्यू एसएन ची व्हॅल्यू आहे, ए आणि डी नाहीये, मग कसं सॉल्व्ह करायचं. जाऊ दे, नाही येणार, सोडून देऊ. येते, तिथेच तुमची चूक होते. कधीही लक्षात ठेवा की कोणताही सम जरी वाचल्यानंतर तुम्हाला कठीण वाटत असेल तरी आता तुम्ही एवढं तर नक्की करू शकता की इथे S55 घेऊन म्हणजे एसएनचा फॉर्म्युला घेऊन जेवढं तुमच्याकडे त्यांनी एसएन ची व्हॅल्यू आहे ते घेऊन तुम्ही सॉल्व्ह तरी करू शकता. तो फॉर्म्युला लिहित लिहित पुढे पुढे जायचं. ती स्टेप एक स्पेसिफिक स्टेप आहे, ती स्टेप मिळाल्यानंतर कदाचित तुम्हाला पुढे काय करायचं हे क्लिक होऊ शकतं. त्यामुळे गणित वाचून डिफिकल्ट वाटतंय म्हणून तिथेच ते सोडून द्यायचं नाही. चला आपण सोडवायला सुरुवात करूया. त्यांनी दिलेला आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स that is S55 is equal to 3300 3300. हे त्यांनी आपल्याला दिलेली आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स दॅट इज S55, बरोबर. therefore n is equal to आलं 55, बरोबर. एसएन च्या जागेवरती एन च्या इथे आपण 55 लिहिलंय म्हणजे एन ची व्हॅल्यू आली 55. मग जर आपल्याकडे S55 ची व्हॅल्यू आहे मग आता आपण एसएनचा फॉर्म्युला वापरायचा. मग इथे लिहू आपण युझिंग फॉर्म्युला फॉर एसएन. एसएनचा फॉर्म्युला लिहिते मी. एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. देअरफॉर एसएनच्या इथे लिहूया S55 इज इक्वल टू म्हणजे एन ची व्हॅल्यू 55 आहे ती आपल्याला मिळालेली आहे, बरोबर ना. एन इज इक्वल टू 55 म्हणून इथे 55 अपॉन 2 लिहूया. 2a ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये मग ए ला आपण असंच ठेवू प्लस एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 55 -1 इंटू डी. देअरफॉर S55 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3300, बरोबर ना. मग ती व्हॅल्यू इथे आपण लिहूया 3300 इज इक्वल टू आता 55 अपॉन 2 आहे मग 2 ने इथे डिवाइड करून पॉइंट मध्ये आन्सर काढायचं नाही. हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला तुम्ही या समची सतत प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की इथे 55 ला 2 ने डिवाइड केलं की हा ऑड नंबर आहे ना. ऑड नंबर आहे म्हणजे इथे तुमचा आन्सर डिव्हिजनचं पॉइंट मध्ये येणार, पण म्हणून तिथे आधी पॉइंट मध्ये आन्सर नकोय आपल्याला. मग 55 ला डिवाइड करायचं नाही. मग हे 55 अपॉन 2 आपण असेच ठेवू इंटू ब्रॅकेट 2a प्लस 55 -1 येणार 54 डी. आता बघा 2 हा इव्हन नंबर आहे, 54 हा सुद्धा इव्हन नंबर आहे म्हणजे या दोघांमधून आपण 2 ला कॉमन काढू शकतो. बघा 54 आहेत ना, ते 54 तुम्ही 27 इंटू 2 असं लक्षात घेऊ शकता आणि मग इथे पण 2 आहेत आणि 54 चे 27 इंटू 2 फॅक्टर्स घेतले तर इथून सुद्धा तुमच्याकडे 2 आहे म्हणून दोन्हीकडे मिळून 2 आपण कॉमन घेऊ शकतो. मग ते 2 ला कॉमन घेऊया आपण. देअरफॉर 3300 इज इक्वल टू 55 अपॉन 2 इंटू दोन्हीकडून आपण 2 कॉमन घेतले, इथून 2 कॉमन घेतल्यानंतर आले a प्लस इथले पण 2 आपण कॉमन घेतलेले आहे म्हणजे इथे आले 27d, बरोबर ना. हे 2 कॉमन घेतले आता इथे आपल्याला मिळाले
27D. Therefore आता हे न्यूमरेटर मधले 2 आणि हे डिनॉमिनेटर मधले 2 कॅन्सल होतील. 2 आणि 2 कॅन्सल झाले म्हणजे इथे आपल्याला मिळाले 55. आता हे 55 मी आधी इथेच लिहिते, पण हे आहेत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. A+27 चा जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटला हे मल्टिप्लाय आहे, म्हणजे या साईडला आल्यानंतर ते डिव्हाइड होतील. म्हणजे इथे येणार 3300 अपॉन 55 इज इक्वल टू, म्हणजे या साईडला राहिले A+27D. आता 3300 अपॉन 55, 3300 अपॉन 55 आपल्याला माहितीये 33 आणि 55 दोन्ही 11 च्या टेबल मध्ये येतात. मग आपण तसं डिवाइड करू. 11 5 जा 55, 11 3 जा 33 आणि हे 2 0 आले. आता 5 ने तुम्ही 30 ला डिवाइड करू शकता. 5 1 जा 5, 5 6 जा 30 आणि हा एक 0, म्हणजे इथे आन्सर आलं 60. म्हणून मग इथे याचं डिव्हिजनचं डायरेक्ट आपण आन्सर लिहूया. 60 इज इक्वल टू A+27D. ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ना, ही व्हॅल्यू आपल्याला आता वापरायची आहे. लक्षात घ्या, हे 27 तुम्हाला दिसले ना की लगेच क्लिक झालं पाहिजे की आपल्याला 28th टर्म हवाय, बरोबर. आणि 28 च्या 27 हा आपल्याला एकदम जवळचा नंबर वाटतोय. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे 27 28, बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही TN चा फॉर्म्युला वापराल, कारण आता आपल्याला इथे 28 टर्म हवाय, म्हणजे T28 आपल्याला काढायचंय, बरोबर. मग T28 काढण्यासाठी आपण TN चा फॉर्म्युला वापरणार. TN इज इक्वल टू A+n-1 इंटू D. मग n जर का 28 आहे तर n-1 म्हणजे 28 - 1 27 इथे आपल्याला मिळणार आहे, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला जे A+27D याची व्हॅल्यू 60 मिळालेली आहे, ती व्हॅल्यू आपण TN च्या फॉर्म्युल्यामध्ये वापरू शकणार आहोत. मग सॉल्व्ह करूया आपण आता इथे. Now we have to find out twenty-eighth term. That is T28. लक्षात घ्या 28 टर्म आहे. सम ऑफ 28 टर्म्स नाही. सम ऑफ 28 टर्म्स असतं तर S28 घेतलं असतं. 28 टर्म आहे म्हणजे आपल्याला T28 काढायचंय. मग जसं आपण TN चा फॉर्म्युला TN लिहितो तसं इथे T28 लिहिलेलं आहे. म्हणून इथे आता आपल्याला मिळणार आहे N इज इक्वल टू 28. हे लक्षात घ्या. इथे आपल्याकडे आपण SN च्या जागेवर S55 घेतलेलं, त्यामुळे इथे SN च्या फॉर्म्युल्यासाठी N इज इक्वल टू 55 मिळालं होतं. आणि आता आपल्याला 28 टर्म काढायचा आहे, म्हणून T28 आपण काढणार आहोत. म्हणून इथे आता आपल्याला मिळालेली आहे N ची व्हॅल्यू 28. मग आता आपण TN चा फॉर्म्युला वापरूया. युझिंग फॉर्म्युला फॉर TN. मग TN चा फॉर्म्युला लिहूया. TN इज इक्वल टू A+n-1 इंटू D. Therefore T28 इज इक्वल टू A प्लस N च्या इथे येणार 28 - 1 इंटू D. आपल्याकडे A आणि D च्या व्हॅल्यू अजूनही नाहीयेत, लक्षात घ्या. Therefore T28 इज इक्वल टू A प्लस 28 - 1 येणार 27D. बघा आपल्याला इथे मिळाले A+27D आणि A+27D याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 60. म्हणून या A+27D च्या जागेवर आपण डायरेक्ट लिहिणार 60. Therefore T28 इज इक्वल टू 60. इथे लिहूया आपण फ्रॉम 1. म्हणजे आपल्याला
T28 म्हणजेच त्यांनी 28th टर्म काढायला सांगितलेला आहे, तो मिळाला 60. म्हणून मग इथे आपण लिहूया देअरफॉर 28th टर्म, therefore 28th term is 60. बरोबर. आता आपण आपलं फायनल आन्सर लिहूया. 28th term of given AP term of given AP is 60. हे आलं आपलं फायनल आन्सर. या ठिकाणी आपलं हे सम कंप्लीट झालं. आता इथे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की एक तर हे हॉट्स आहे, याला स्टार केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कदाचित हे सम सोडवायचं सोडून द्याल की नको हे सम कठीण असेल म्हणून. पण सोडवल्यानंतर पुढे पुढे जसं जाल तसं लक्षात येईल तुम्हाला की हे सम इझी आहे. बरोबर. दुसरं, आपण मोस्टली काय करतो, फाइंड इट्स 28th टर्म सांगितलंय, मग 28th टर्म काढायचंय, मग डायरेक्ट 28चा फॉर्म्युला लिहायला आपण सुरुवात करतो. पण तसं करायचं नाहीये, लक्षात घ्या. आधी एसएनचा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायचं आहे आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर मग 28th टर्म साठी टीएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. चला घेऊया आता आपण नेक्स्ट सम. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.